part 2 of thermodynamics chapter. Yesterday we have seen part 1 of thermodynamics. In yesterday's lecture we have seen that what is the meaning of system, surrounding and boundary. The system म्हणजे काय? It is a part of universe which is under thermodynamic study. Surrounding म्हणजे काय? It is the part of universe except system. And boundary is the interface present between system and surrounding. Boundary may be real, boundary may be imaginary. या तीन कन्सेप्ट्स आपण शिकलेलो आहोत. या we have seen three types of systems. First is open system. Open system आपण कसे डिफाइन करणार? A thermodynamic system in which there is an exchange of matter and energy between system and surrounding takes place. In closed system, only exchange of energy, not exchange of matter. But in case of an isolated system, there is no exchange of matter as well as energy. We know that in the universe, there is no any such perfect isolated system. Universe itself is an isolated system. आपण हे पण पाहिले होतं की सिस्टम may be small, system may be large. Understood? तर आपण आजच्या पार्टमध्ये टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज कव्हर करणार आहोत. त्यानंतर स्टेट फंक्शन बद्दल पण डिस्कस करणार आहोत. हे डिस्कशन करण्यापूर्वी आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. हे डिस्कशन करण्यापूर्वी काही अनाउन्समेंट आहे त्या तुम्ही प्रॉपरली लक्ष देऊन ऐका आणि फॉलो करा. आपल्या सायन्स करून कोचिंग अकॅडमीचं ऍप तुम्ही जर आतापर्यंत डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीचे बॅच कोड प्रोव्हाइड केलेले आहेत. हे बॅच कोड एंटर केल्यानंतर ती रिक्वेस्ट तुम्हाला येते. त्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला काल रात्री शेअर केला आहे. बॅच कोड पर्टिक्युलरली एंटर केल्यानंतर ती रिक्वेस्ट मला येईल. रिक्वेस्ट मला आल्यानंतर मी तुमचे आपल्या क्लासेसमध्ये तुम्ही जे प्रोव्हाइड केलेले डिटेल्स आहेत ते डिटेल्स चेक करेल, तुमचं रेकॉर्ड चेक करेल. एवढंच नव्हे, ज्या क्षणी तुम्ही मला रिक्वेस्ट सेंड करणार आहात त्याच वेळेला तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन, तुमचं नेम, तुमचा ग्रुप, तुमची बॅच आणि तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो मला व्हॉट्सअपला पर्सनली शेअर करा. व्हॉट्सअपची इन्फॉर्मेशन, आपल्या क्लासकडे असणारा तुमचा रेकॉर्ड आणि तुमची रिक्वेस्ट, या तीन गोष्टी चेक करून मी तुमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणार आहे. तुम्हाला जर पीसीबी हा ग्रुप असेल तर तुम्हाला 3 बॅचेस जॉईन करायचे आहेत. पीसीएम हा ग्रुप असेल तर 3 बॅचेस जॉईन करायचे आहेत. आणि पीसीएमई असा ग्रुप असेल तर तुम्हाला 4 बॅचेस जॉईन करायचे आहेत. ओके, तर आता आपण आपल्या डिस्कशनला सुरुवात करूया. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण 2 प्रॉपर्टीज शिकणार आहोत आणि त्या प्रॉपर्टीज म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह. एकदम सोपा टॉपिक आहे हा. शक्यतो थेरॉटिकल क्वेश्चन यावरती पडत नाही. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावरती बघायला मिळतील. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. राईट? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Extensive property is a property whose value depends upon the matter present in the system. Okay? मग आता extensive property हे काय असणार आहे? Function of matter. Okay? Intensive property काय असणार आहे? Is not a function of matter. Intensive, independent on matter. Independent on matter. So लक्षात ठेवायला पण सोपं झालं आता. इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडंट. ओके, इंडिपेंडंट ऑन मॅटर. मग तुम्ही विचार करणार हे नेमकं कसं असतं? चला आपण एक्झाम्पल बघूया. समजा आपण काय केलं, 1 लिटर वॉटर घेतलं आणि 1000 लिटर वॉटर घेतलं. मला सांगा
1 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर ना? आणि 1000 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण हे समजलं की बॉइलिंग पॉइंट हा तुमचा मॅटरवर डिपेंडेंट आहे का? किती मॅटर तुमच्याकडे आहे? 1 लिटर आहे का 1000 लिटर आहे का 2000 लिटर आहे, त्याच्याशी काही घेणं आहे का बॉइलिंग पॉइंटला? नाही. म्हणून बॉइलिंग पॉइंट कोण झालं? कसली प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तसंच मेल्टिंग पॉइंटला पण, मेल्टिंग पॉइंटला काय म्हणा, तुम्ही 1 लिटर वॉटर घेतलं त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअस. सिमिलरली 1000 लिटर वॉटर घेतलं त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मेल्टिंग पॉइंट सुद्धा तुमचा मॅटरवरती डिपेंडेंट नाही. ज्या प्रॉपर्टीज मॅटरवरती डिपेंडेंट नसतात त्या प्रॉपर्टीजला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. आता बॉइलिंग पॉइंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झालं, मेल्टिंग पॉइंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झालं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल सांगा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा मॅटरवरती प्रेझेंट नसतो. ठीक आहे. तुम्ही समजा एवढं व्हॉल्यूम एअरचं घेतलं आणि त्यापेक्षा 10 पट व्हॉल्यूम एअरचं घेतलं तरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेमच राहणार आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो विच प्रॉपर्टी? दॅट इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अंडरस्टूड? आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीकडे येऊया. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अ प्रॉपर्टी whose value depends on matter present in the system. ओके, मॅटर म्हणजे त्या सिस्टीम मध्ये असणाऱ्या मास वरती प्रेझेंट असतात. एक्झाम्पल बघा, मास. व्हॉट इज मास? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. म्हणजे मास ऑब्विसली काय असणार आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. समजलं सर्वांना? ओके. व्हॉल्यूमचा विचार करा. व्हॉल्यूम मासवर डिपेंडेंट आहे का? किंवा व्हॉल्यूम मॅटरवरती प्रेझेंट आहे का किंवा डिपेंडेंट आहे का? चेक करा, सांगा मला. येस, व्हॉल्यूम इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कारण बघा, समजा आपण 1 लिटर वॉटर घेतलं आणि 1000 लिटर वॉटर घेतलं. 1 लिटर वॉटर आहे, 1000 लिटर वॉटर आहे. सांगा मला, या दोन केसेस पैकी कोणत्या केसमध्ये मॅटर जास्त प्रेझेंट आहे? दॅट इज द 1000 लिटर. इट मीन्स द व्हॉल्यूम ऑल्सो डिपेंड्स ऑन द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम और मॅटर, राईट? ओके. म्हणजे मास सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, व्हॉल्यूम सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. लेट अस टॉक अबाउट एरिया. एरिया बघा. ओके, आता एरिया एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे का? समजा 1 लिटर तुम्ही पाणी घ्या आणि 1000 लिटर पाणी घ्या. या दोन्ही केसेसमध्ये कोणाचा एरिया जास्त असणार आहे? 1000 लिटरचा. म्हणजे एरिया सुद्धा सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅटरवर डिपेंडेंट आहे. सो एरिया इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ज्या व्हॅल्यूज मासवर डिपेंड असतील, मॅटरवर डिपेंड असतील, त्या व्हॅल्यूजला आपण किंवा त्या प्रॉपर्टीजला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. सगळ्या प्रकारच्या एनर्जी या काय असणार आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. का बरं? लेट अस से कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. 1/2mv². कायनेटिक एनर्जी ऑब्वियसली मासवर डिपेंड आहे ना. देयरफॉर कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे सगळ्या एनर्जीज, द सम ऑफ ऑल एनर्जीज. इंटरनल एनर्जी. ओके. इंटरनल एनर्जी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. एन्थाल्पी इज नथिंग बट हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्ये असणारा जितकं काही हीट कंटेंट असणार आहे त्याला आपण एन्थाल्पी असं म्हणतो. हीट इटसेल्फ इज एनर्जी, देयरफॉर एन्थाल्पी इज अगेन एनर्जी. इट मीन्स एन्थाल्पी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. समजलं सर्वांना?
ओके, त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आहे हे डिस्कशन गिव्स फ्री एनर्जी, gives free energy is also example of extensive property. समजलं ना? तर तुझ्या हे लक्षात आलं असेल, extensive property is a property whose value depends on the matter present in the system. Example आहे mass, volume, area, internal energy, entropy, enthalpy as well as gives free energy. समजलं? Intensive property is a property whose value is independent on the matter present in the system. ज्याची व्हॅल्यू इंडिपेंडेंट ऑन द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम असते त्यांना आपण काय म्हणत असतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. परत आता तुम्ही म्हणा सर हीट इज एनर्जी, बरोबर आहे, परंतु स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही त्या पर्टिक्युलर मॅटरची प्रॉपर्टी असते पर युनिट. हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, हीट आणि स्पेसिफिक हीट अपॉन मास. ओके, म्हणजे समजा जर आपण असं म्हटलं काय की 1 kg साठी स्पेसिफिक हीट 1 एवढी आहे, तर 10 kg साठी सुद्धा स्पेसिफिक हीट काय असणार आहे, तेवढीच असणार आहे पर केजी आपण मोजत असतो. ठीक आहे ना? ओके, तसंच मोलार हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, मोलार हीट कॅपॅसिटी इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. यानंतर मी तुम्हाला एक असाइनमेंट क्वेश्चन देतो, तुम्ही मला सगळ्या प्रॉपर्टीज इंटेन्सिव्ह आहे का एक्सटेन्सिव्ह आहे हे सांगायचं. ओके ओके, तर आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, तुम्ही विचार करायचा आणि प्रत्येकाचा आन्सर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा. बघूया आपण एक एक कोणती पण प्रॉपर्टी घेऊया आणि चेक करूया दिलेली प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह आहे की एक्सटेन्सिव्ह आहे. परंतु इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय हे पण लक्षात असणं गरजेचं आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय हे पण लक्षात असणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडेंट ऑन दी मॅटर आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे डिपेंडेंट ऑन दी मॅटर. तर आपण चला चेक करूया. चला, मेल्टिंग पॉइंट इज intensive or extensive? It is intensive property. Just we have seen that intensive property, right? Boiling point is also intensive property. समजलं? Okay. आता आपण volume depends on the matter present in the system. 1 liter 1000 liter. Matter प्रमाण जास्त असणार आहे 1000 liter. So volume is extensive property because it depends on the matter present in the system. Mass is also extensive property. समजलं? ओके, तुम्ही काय करा प्रॉपरली हे सगळे एक्झाम्पल लिहून घ्या, त्यापुढे डॅश करायचं, ती प्रॉपर्टी लिहून टाकायची. ओके, यावरती आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपरला करू शकतो. ठीक आहे ना? ओके, हे झालं. आता त्यानंतर एरिया इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपण जस्ट आता बघितलेला आहे. ओके, वेट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कारण वेट इज इक्वल टू mg. आठवतं ना तुम्हाला? वेट डिपेंड्स ऑन दी मास. नाव आज याकडे कोणतं बघायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इंडिपेंडेंट ऑफ द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम, सो इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट अबाउट टेम्परेचर मॅटरवरती डिपेंडेंट नसतं म्हणजे इंडिपेंडेंट आहे, सो इट इज intensive property. What about enthalpy? Enthalpy म्हणजे heat content आणि heat content म्हणजे energy. So energy always depends on the matter. Therefore enthalpy is an extensive property. Enthalpy is an extensive property. Let us talk about internal energy. सगळ्या energy कोणत्या असतात? Extensive property. Gives energy. It is also extensive property. Okay. यानंतर आपण बघूया डेन्सिटी
1 लिटर पाणी घ्या, 1000 लिटर पाणी घ्या, डेन्सिटी बदलणार आहे का? डेन्सिटी बदलणारच नाही, ठीक आहे ना. 1 kg पर मीटर क्यूब वगैरे तुमची डेन्सिटी कशी असणार आहे? सेम असणार आहे. सो डेन्सिटी इज इंडिपेंडेंट ऑन द मॅटर, देयरफॉर इट इज इंटेन्सिव प्रॉपर्टी, ठीक आहे. नाउ विस्कॉसिटी सुद्धा मॅटर नुसार बदलत नाही, विस्कॉसिटी रिमेन्स द सेम. आपण समजण्यासाठी विस्कॉसिटीचं काय मिनिंग घेऊ शकतो? चिकटपणा. म्हणजे 1 लिटर तुम्ही गम घ्या किंवा 1000 लिटर गम घ्या, दोघांचा चिकटपणा काय असणार आहे? सारखा असणार आहे. सो विस्कॉसिटी इज इंडिपेंडेंट ऑन द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम, देयरफॉर इट इज इंटेन्सिव प्रॉपर्टी. Surface tension, it is also intensive property. Okay. Now pressure कोणत्याही मॅटर वरती डिपेंडेंट नाही, therefore pressure is again intensive property. आता काय राहिलं याच्यामध्ये? अच्छा, सो एंट्रॉपी इज नथिंग बट मोलेक्युलर रँडमनेस. ओके, हे आपल्याला पुढे वेगळं बघायचं आहे. ऍक्च्युली एंट्रोपी इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी, आणि एंट्रोपी म्हणजे मोलेक्युलर रँडमनेस. मोलेक्युलर रँडमनेसचं मिनिंग काय होतं? म्हणजे समजा आपण पाणी घेतलं आणि पाण्याला खालून हीट देण्याचा प्रयत्न केला, तर त्यातले मोलेक्युल जे आहेत एकदम फास्ट असे धावायला लागतील, कारण त्याची कायनेटिक एनर्जी वाढली. बरोबर आहे की नाही? ओके, त्याला आपण म्हणतो असतं एंट्रोपी. एंट्रोपी इज नथिंग बट डिग्री ऑफ रँडमनेस ऑर मोलेक्युलर रँडमनेस. एंट्रोपीचा फॉर्म्युला आपल्याला पुढे बघायचा आहे. S इज इक्वल टू Q बाय T. Q म्हणजे हीट असणार आहे आणि T म्हणजे टेम्परेचर असणार आहे. ओके, एंट्रोपी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे या प्रॉपर्टीज तुम्हाला पेपरमध्ये ते विचारू शकतात. ठीक आहे. यानंतर आपण बघणार आहोत न्यू कन्सेप्ट, दॅट इज नथिंग बट स्टेट. ओके, यानंतर आपण नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत थर्मोडायनामिक्स मधला, तो म्हणजे स्टेट ऑफ द सिस्टीम. आता तुम्हाला हा शब्द वाचल्यानंतर वेगळीच लक्षात आलं असेल की पर्टिक्युलर स्टेट असणार आहे. ठीक आहे ना. सपोज लेट अस से देयर इज अ स्टेट A which gets converted into state B. ज्यावेळेस सिस्टीमची स्टेट A होती, सपोज त्या स्टेटला त्या सिस्टीमचा प्रेशर P1 आहे, सिस्टीमचं टेम्परेचर T1 आहे, त्या सिस्टीमचं व्हॉल्यूम V1 आहे, आणि N1 नंबर ऑफ मोल्स आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर स्टेट A. मग आता आपण स्टेट A चं कन्वर्जन किंवा स्टेट A चेंज केली. कसं चेंज केलं? बाय इन्क्रीजिंग प्रेशर और बाय डिक्रीजिंग प्रेशर. म्हणजे सिम्पली आपण प्रेशर चेंज केला. ओके, स्टेट बी ऑप्टेन झाल्यानंतर सपोज त्याचं प्रेशर आहे P2, टेम्परेचर आहे T2, व्हॉल्यूम आहे V2 आणि N2 हे नंबर ऑफ मोल्स आहे. ओके, आता कसं जर तुमच्या हे लक्षात आलं असेल की प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहेत. हे काय मी तुम्हाला लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये सांगितलेलं आहे पार्ट 1 मध्ये. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 बघितलेला नसेल, प्लीज पार्ट 1 पहिले पहा. तो पाहिल्यानंतर तुम्ही पार्ट 2 पहा. कारण थर्मोडायनामिक्स हा जो चॅप्टर आहे हा लिंकिंग चॅप्टर आहे. म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट समजला तरच दुसरा समजेल. सध्या आपण बेसिक कन्सेप्ट मध्ये आहोत, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. परंतु एक अजून 2-3 पार्ट अपलोड केल्यानंतर त्यानंतरचे मग सगळे पार्ट हे तुमच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा पार्टवरती डिपेंडंट असणार आहे. त्यामुळे तुम्ही एक सिंगल मिनिट सुद्धा वेस्ट करू नका आणि सिंगल मिनिट सुद्धा तुम्ही स्किप सुद्धा करू नका. ठीक आहे ना. ओके, नाउ सी स्टेट ऑफ द सिस्टीम. मग हे ऍक्च्युअली स्टेट ऑफ द सिस्टीम कसं म्हणणार आपण? स्टेट ऑफ द सिस्टीम इज नथिंग बट नो सेट ऑफ व्हेरिएबल्स दॅट डिस्क्राइब द सिस्टीम. म्हणजे एखादी पर्टिक्युलर सिस्टीम जर आपल्याला डिस्क्राइब करायची असेल तर त्यासाठी पर्टिक्युलर व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. ओके, म्हणजे स्टेट ए साठी प्रेशर P1, T1, V1, N1. ओके, अशा प्रकारे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. ओके, नो सेट ऑफ व्हेरिएबल्स such as the pressure, volume, temperature and number of moles that describe system completely is called as state of the system. मग हे स्टेट व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत? प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, परत तुमचं टेम्परेचर आहे,
नंबर ऑफ मोल्स आहेत. असे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. कोणती पण पर्टिक्युलर स्टेट जर आपल्याला डिस्क्राइब करायची असेल तर मिनिमम नंबर ऑफ व्हेरिएबल्स कमीत कमी 2 असायला पाहिजे. एकतर प्रेशर व्हॉल्यूम असायला पाहिजे, प्रेशर टेम्परेचर असायला पाहिजे, टेम्परेचर व्हॉल्यूम पण चालेल, प्रेशर टेम्परेचर पण चालेल. मिनिमम कमीत कमी 2 पाहिजे. 2 पेक्षा जास्त किती पण तुमचे स्टेट व्हेरिएबल्स चालू शकतात. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला सीईटी साठी महत्त्वाचा आहे. द मिनिमम नंबर ऑफ स्टेट व्हेरिएबल्स दॅट डिस्क्राइब द सिस्टीम आर इक्वल टू, दॅट इज नथिंग इक्वल टू 2. अंडरस्टूड. सपोज स्टेट ए आहे आणि स्टेट बी चे कन्वर्जन स्टेट बी मध्ये झालं, स्टेट ए चे कन्वर्जन स्टेट बी मध्ये झालं. समजलं? ओके. समजा हे जर आपल्याला ग्राफिकली दाखवायचं असेल तर आपण कसं समजा दाखवू शकतो की समजा आपण काय केलं, वाय ऍक्सिस वरती प्रेशर घेतलं आणि एक्स ऍक्सिस वरती व्हॉल्यूम घेतलं. समजा एका पर्टिक्युलर सिस्टीमची स्टेट ए, त्याचा प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1 आणि पर्टिक्युलर स्टेट चं रूपांतर स्टेट बी मध्ये झालं. ओके. आणि स्टेट बी is represented by, let us say, pressure is a P2, volume is a V2. Say this is a path. Say this is path 1. State A changes to state B through path 1. लक्षात ठेवायचं. Again, state B is converted into state A by following path 2. ओके. या ठिकाणी व्हॉट इज द चेंज इन प्रेशर? हियर चेंज इन प्रेशर इज इक्वल टू फाइनल प्रेशर माइनस इनिशियल प्रेशर. व्हॉट इज द चेंज इन व्हॉल्यूम? चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू फाइनल व्हॉल्यूम माइनस इनिशियल व्हॉल्यूम. ओके. म्हणजे सिस्टीमचं जे काही स्टेट असणार आहे, जर ही स्टेट फायनल व्हॅल्यू आणि इनिशियल व्हॅल्यू किंवा फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट वरती जर डिपेंडेंट असेल तर त्याला आपण म्हणत असतो स्टेट फंक्शन. काय म्हणतात आपल्याला? स्टेट फंक्शन. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. म्हणजे स्टेट फंक्शन म्हणजे काय? थर्मोडायनामिक प्रॉपर्टी whose value depends on initial state and final state only. ठीक है. It is independent from the path followed by the system. पाथ वरती ज्या प्रॉपर्टीज इंडिपेंडेंट असतात त्यांना आपण स्टेट फंक्शन म्हणतो. म्हणजे ज्या प्रॉपर्टी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर डिपेंडेंट असणार आहे त्यांना आपण त्याचं स्टेट फंक्शन असं म्हणणार आहोत. ओके. आणि स्टेट फंक्शन म्हटल्यानंतर पाथचा काही संबंध येत नाही या ठिकाणी. ओके. तर यानंतर आपण आता जस्ट बघितलेला कन्सेप्ट जो आहे दॅट इज नथिंग बट स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन. ओके. लक्षात ठेवायचं कन्सेप्ट स्टेट फंक्शन. अंडरस्टूड. मग तुम्ही या ठिकाणी हा ग्राफ काढून व्यवस्थित प्रॉपर्ली एक्सप्लेन करू शकता. म्हणजे आपण आता कसं म्हणणार, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी whose value depends upon initial and final state of the system, and not depends upon the path followed by the system is called as state function. किंवा आपण याला दुसरा शब्द वापरत असतो थर्मोडायनामिक स्टेट फंक्शन. आता हे स्टेट फंक्शन्स कोणते कोणते आहेत? ओके. हे महत्वाचं आहे, सीईटी साठी महत्वाचं आहे स्टेट फंक्शन कोणते कोणते आहे. एक्झाम्पल, इंटरनल एनर्जी ही जी आपण यू ने दाखवत असतो. ओके. परत तुमचं गीब्स फ्री एनर्जी कॅपिटल जी ने दाखवत असतो. एंट्रॉपी एस ने दाखवत असतो. ठीक आहे. नंतर प्रेशर, व्हॉल्यूम, एंथॅल्पी, प्रेशर, व्हॉल्यूम, एंथॅल्पी आपण एस ने दाखवत असतो. एंथॅल्पी. ठीक आहे. आता स्टेट फंक्शन्स म्हणजे आपल्याला फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट माहित जर असेल
तर आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल इंटरनल एनर्जीला आपण डेल्टा यू इज इक्वल टू कसं लिहिणार, फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट, म्हणजे फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी गिव्स फ्री एनर्जी डेल्टा जी इज इक्वल टू G2 मायनस G1. ओके, आता गिव्स फ्री एनर्जी म्हणजे काय हे आपण येणाऱ्या पार्ट मध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, गिव्स फ्री एनर्जी सध्या फक्त नाव लक्षात ठेवा. ओके, एंट्रॉपी, एंट्रॉपी इज नथिंग बट फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू. चेंज इन प्रेशर आपण पाहिलं P2 मायनस P1, चेंज इन व्हॉल्यूम पाहिलं V2 मायनस V1. त्याच प्रकारे व्हॉट इज द चेंज इन एंथॅल्पी डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1. अंडरस्टूड. तर आपण आजच्या सेशन मध्ये व्हॉट डू वी मीन बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी पाहिलं, व्हॉट डू वी मीन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी पाहिलं. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टीज की ज्याची व्हॅल्यू मॅटर वरती डिपेंडेंट असते. द प्रॉपर्टीज हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम इज कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल मास, व्हॉल्यूम, एरिया, kinetic energy, potential energy, Gibbs energy, internal energy, enthalpy, entropy. Okay, what do we mean by intensive property? The properties whose value independent on the matter present in the system, such as melting point, boiling point, density, viscosity, refractive index, temperature, pressure. यानंतर आपण पाहिलं state of the system. What is the state of the system? A known set of variables such as pressure, volume, temperature, number of moles, which describes the system completely, is known as a state of the system, or it is also known as a thermodynamic system. Understood? आपण इथे एक्झाम्पल द्वारे समजून पण घेतलेलं आहे. स्टेट ए चं स्टेट बी झाल्यानंतर काय काय चेंज होईल. समजा या व्हेरिएबल्स पैकी कोणता पण एक व्हेरिएबल चेंज झाला तर त्या पर्टिक्युलर सिस्टीमची स्टेट चेंज होणार आहे. ठीक आहे, ओके. आपण नंतर बघितलं स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय, इट इज अ थर्मोडायनामिक फंक्शन हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट. ओके, आता एक्झाम्पल्स आपण बघितले स्टेट फंक्शनचे. इंटरनल एनर्जी इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ स्टेट फंक्शन. गिव्स एनर्जी, परत तुमचं एंथॅल्पी, एंट्रॉपी, प्रेशर, व्हॉल्यूम, त्यानंतर अजून एंथॅल्पी आहे. ठीक आहे, तर एवढं डिस्कशन आपण पार्ट नंबर 2 मध्ये केलं आहे. पार्ट नंबर 1 मध्ये जे काय आपण डिस्कशन केलं होतं ते म्हणजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ थर्मोडायनामिक्स, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स, व्हॉट डू यू मीन बाय केमिकल थर्मोडायनामिक्स, व्हॉट इज एनर्जी, व्हॉट आर द फॉर्म्स ऑफ एनर्जी. नंतर आपण सिस्टीम म्हणजे काय बघितलं होतं. थर्मोडायनामिक system is defined as the part of universe which is under thermodynamic investigation. नंतर आपण बघितलं सराउंडिंग, it is a part of universe except the system. Boundary is the separation between system and surrounding. नंतर आपण टाइप्स ऑफ सिस्टम्स बघितलं, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. ओपन सिस्टम मध्ये काय असतं, मॅटर आणि एनर्जी बोथ आर ट्रान्सफरेबल अक्रॉस द बाउंड्री. क्लोज सिस्टम मध्ये आपण बघितलं होतं ओनली एनर्जी ट्रान्सफर्स, not matter transfer. In isolated system, no matter, no energy transfers. Perfect isolated system is impossible. Universe itself is a isolated system. हे आपण पॉइंट्स डिस्कस केलेले आहे. तर हे आतापर्यंत जेवढं झालेलं आहे तेवढं तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एक महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे आपण थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर कंप्लीट चॅप्टर YouTube या प्लॅटफॉर्मवरती शिकणार आहोत. परंतु यानंतरचे सर्व चॅप्टर्स केमिस्ट्रीचे आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ऍपमध्ये शिकणार आहोत. सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ऍपमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या असतील. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट कंडक्ट करू शकतो. ऑनलाईन टेस्ट आहे, ऑफलाईन टेस्ट आहे. तुमची अटेंडन्स वगैरे आपण मार्क करू शकतो. तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या ऍपमध्ये अवेलेबल असणार आहे. तसंच फिजिक्स या विषयाचा करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आपण YouTube या प्लॅटफॉर्मवर शिकणार आहोत. परंतु उरलेले सर्व चॅप्टर्स आपण आपल्या सायन्स फोरमच्या ऍपद्वारे शिकणार आहोत. मॅथमॅटिक्सचं पण तसंच पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सरांचा जिथपर्यंत झालाय तो आणि त्यानंतरचा उरलेला पूर्ण चॅप्टर हा आपण YouTube या प्लॅटफॉर्मवर शिकणार आहोत. आणि
त्यानंतरचे सगळे चॅप्टर्स आपण आपल्या ऍपद्वारे शिकूया. ठीक आहे, ओके. तसंच बायोलॉजीचं पण, बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर आपण युट्यूब या प्लॅटफॉर्मवर शिकणार आहोत आणि उरलेले सगळे चॅप्टर्स आपण आपल्या ऍपद्वारे शिकणार आहोत. आपल्या ऍपवरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बॅचवर एंट्री केला असेल, त्यानुसार तुम्ही मला रिक्वेस्ट सेंड केली असेल, तुमचे डिटेल्स मॅच झाल्यानंतर मी तुम्हाला तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह करून घेईन. आपल्या ऍपवरती प्रत्येक सब्जेक्टच्या पीडीएफ प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ओके, की ज्या आम्ही स्वतः बनवलेल्या आहेत. त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स बघायला भेटतील, या नोट्स बघायला भेटतील, वेगवेगळ्या प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अवेलेबल असणार आहेत. ओके, क्लास 10 साठी सुद्धा ही फॅसिलिटी अवेलेबल आहे, परंतु त्यांना आपण अजून बॅचवर प्रोव्हाइड केले नाही. ओके, ते एक झालं. त्यानंतर जे विद्यार्थी श्रीगोंदा शहरामध्ये राहतात आणि ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे जे विद्यार्थी श्रीगोंदा शहरामध्ये राहतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे क्लास लावलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपण ऍपमध्ये ही सुविधा प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, हे आपले लेक्चर्स म्हणजे जोपर्यंत आपले शाळा कॉलेज उघडत नाही तोपर्यंत आपण ऍपद्वारे शिकूया. कमीत कमी 2-3 चॅप्टर तरी आपल्या ऍपद्वारे व्हायला पाहिजे, कारण आता आपण किती दिवस वेट करणार, बरोबर आहे की नाही. अजून एक महत्वाचं म्हणजे तुमच्या बॅचसाठी एक पूर्ण वर्षाचा केमिस्ट्री सीईटी रेग्युलर कोर्स आहे, तो पण आपण लवकर सुरू करणार आहोत. प्रोबॅबल डेट असणार आहे 16 जुलैपासून. 16 जुलैपासून ते तुमचा जोपर्यंत केमिस्ट्री सीईटी 2021 होत नाही तोपर्यंत ही लेक्चर सिरीज असणार आहे. त्याच्या संदर्भात बॅचेसची अनाउन्समेंट तुम्हाला मी वेळोवेळी देत राहील. ओके, हे लेक्चर तुम्हाला समजलं असेलच, तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक मात्र 100% करायचे. सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन दाबा आणि त्यानंतर हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त स्प्रेड करता येईल तेवढा जास्तीत जास्त स्प्रेड करा. ओके, बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा थर्मोडायनामिक्सच्या चॅप्टरचा आनंद घेऊया. ओके, धन्यवाद.